कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ जो एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, आता भाजपच्या ताब्यात गेला आहे। सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघापैकी कराड दक्षिण हा काँग्रेसचा एकमेव गड होता। या मतदारसंघाचं नेतृत्व आतापर्यंत फक्त 3च नेत्यांनी केलं, यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपने ताब्यात घेतला। यानंतर काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनीही पक्ष सोडून भाजपशी जवळीक साधली। त्यामुळे काँग्रेसच्या पडत्या काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। कराड दक्षिण तालुकाध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली। त्यांच्या खांद्यावर आता आगामी निवडणुकांसाठी संघटना उभी करण्याचं मोठं आव्हान आहे। दरम्यान भाजप नेते अतुल भोसले यांच्याकडून काँग्रेसची ओळख मोडून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। इतिहासात पहिल्यांदाच उदयनराजे भोसले भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले। त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही कराड दक्षिण मधून भाजपचाच आमदार निवडून आला। आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत युवा नेतृत्वाखाली काँग्रेसचं पुन्हा एकदा आपलं गड परत मिळू शकतो का, की भाजप हा बालेकिल्ला कायम राखतो? तुमच्या मते कराड दक्षिणची धुरा कोण सांभाळणार, काँग्रेस की भाजप? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा।